नमस्कार. आज आपले 63 सबस्क्रायबर जे आहेत ते कंप्लीट झालेले आहेत. सर्व सबस्क्रायबर यांना मनापासून धन्यवाद. आज ऑफिसवरून आल्याच्यानंतर बघते तर गॅस संपलेला, त्यामुळे म्हटलं काहीतरी पौष्टिक झटपट होणारं असं वरणफळ बनवावं. त्यामुळे मी डाळ शिजवून घेतलेली आहे तुरीची आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे. मी हे इलेक्ट्रिक शेगडीवरती बनवत आहे. डाळ मी याच कुकरमध्ये शिजवून घेतलेली, नंतर पातेल्यामध्ये मी ते ट्रान्सफर करून घेतलेली आहे. त्यानंतर मी 1 चमचाभर तेल जे आहे ते कुकरमध्ये तसंच ठेवलं आणि त्यानंतर जिरे आणि मोहरी यांची फोडणी दिली. त्यानंतर काही लसूण जो आहे तो कट करून त्यामध्ये ॲड केला, चांगला फ्राय होऊ दिला. त्यानंतर 2 मिरच्या ज्या आहेत त्या कट करून टाकल्यात आणि 1 छोटा टोमॅटो जो आहे तो मी त्यामध्ये टाकलेला आहे. टोमॅटो छान फ्राय करून घेतलेला आहे. इलेक्ट्रिक शेगडी आहे त्यामुळे थोडंसं एका साईडनं असं करपल्यासारखं होतो आहे मसाला, तर काही अडचण नाही आहे. जिकडनं असं वाटतं आहे मला की करपतं आहे म्हणून, तर तिकडनं मी कोथिंबीर टाकून छान असं फ्राय करून घेतलेलं आहे, जेणेकरून आपले टोमॅटोसुद्धा फ्राय होणार आणि कुठलंही जे साहित्य आहे ते करपणार नाही. त्यानंतर मी त्यामध्ये वरण ॲड केलं आहे, हळद पण टाकून घेतलेली आहे आणि आता जे आपल्या पोळ्या आहेत त्याचे असे बारीक असे कुटके करून घ्यायचे, खूप बारीक नाही, असे कुटके करून घ्यायचे आहेत. वरण आपलं छान उकळलेलं आहे, त्यामध्ये हे कुटके जे आहे ते सोडायचे आहेत. 5 मिनटापर्यंत छान असे उकळू द्यायचे आहेत. ते 5 ते 10 मिनटापर्यंत उकळू द्यायचे. त्यानंतर आपलं छान असं वरणफळ तयार होतं. आपण यामध्ये ज्या ताज्या पोळ्या आहेत त्यासुद्धा कट करून ॲड करू शकता. वरणाला उकळी यायच्या आधी मी त्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. आता छान आपलं वरणफळ जे आहे ते उकळलेलं आहे, जवळपास 10 मिनटं उकळू दिलेलं आहे मी ते, आणि आता खाण्यासाठी रेडी आहे. तर मी सोबत लोणचं घेतलेलं आहे खाण्यासाठी आणि त्यावरती मी आता टाकणार आहे तूप. एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान होतं हे वरणफळ. थंडीमध्ये अशा गरम गरम रेसिपी नक्की बनवा, खाऊन बघा. आवडल्या तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.